नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत काय नाव मामा? मदन राजेभाऊ मोरे, मुक्काम पोस्ट गाव देवगाव खुर्द खोमे खवणे तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आहोत। तर यांचं सोयाबीनचं आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण माती परीक्षण केलं आणि माती परीक्षण करून आपण सोयाबीनचं पीक घेतलं होतं। तर अजून काय उतार काढलेला नाही आहे, पण सोयाबीन हे परिपक्व झालं आहे। साईज मीडियम आहे, लई लहान नाही लई मोठी नाही, छान आहे। आता याची मॅच्युरिटी हार्वेस्टिंगने काढणार आहेत का माणसानं? याची वर्किंग होणार आहे मजुराच्या साह्यानं आणि इकडलं काढलं आहे आपण, काढून वळी लावली तिकडं। तर या सोयाबीनचा या गावामधील उतार आणि या मातीच्या स्ट्रक्चरनुसार उतार आणि त्यामध्ये येणारे काही कंटेन्स आपण चेक करू। त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण सल्फर टाकलं होतं ना, हो हां, सल्फरचा डोस दिला होता। तर सल्फरच्या डोसमुळं आपलं ऑइल सीड किती वाढलं आहे किती नाही ते पण आपल्याला चेक करता येतं। आणि उताराच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च आणि सोयाबीनचा उतार हे पण आपल्याला काढता येतं, ते आपण पाहूया। पुडी बांधून द्या माझ्यासोबत सोयाबीन 10-20 दाणे। चला, डीपी आपल्या राहणार आहे ना? हो, लोकेशनसाठी लागतं हे पोल डीपी किंवा एखादं झाड मोठं। बरंच गळालं हे। हो, आता बाजूला चार मिनिटं पहा तुम्ही, काल ते खालचं ढिलं काढलं, आज लगे बंद करून टाकलं। पुन्हा 1 दिवस यायला 2 दिवस येत नाही, म्हणजे त्याचे का आता सोयीचे काम ऊन पुन्हा पेरणीचं जास्त असतंय, तडातड तडातड वाजायला काय किती गळाले सर।